टॅटू सुद्धा मी कोरलेला आहे. तुम्ही बघू शकता. भावा मी तुझ्यासाठी भावा मी श्रीमंत नाही रे, पण तुझ्यासाठी जेवत्या ताटावरून उठवीन असं माझ्या छाताडावर कोरले. ज्या दिवसापासून मी सरपंचावरती प्रेम केलेले आहेत. कोणी मुलीवर करतात, कोणी कोणावर करतात, कोणी छाताडावर मुलींचे फोटो काढतात. मी समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी टॅटू पक्का आहे. हा टॅटू स्वतःच्या घरात जसं बाथरूम नाही तसं गावासाठी काचेचं बाथरूम बांधून ठेवलेले आहेत. जर मी या व्यक्तीला छाताडावर काढू शकतो तर तुम्ही या व्यक्तीला एक बोट का देऊ शकत नाही? आम्ही 7 तारखेचा गुलाल ऑलरेडी 2 टँकर भरून ठेवले. नमस्कार. सध्या आम्ही आहोत फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा या गावाला. हे गाव आहे सरपंच मंगेश साबळे यांचं आणि सध्या सरपंच मंगेश साबळे हे जिल्हा परिषदेसाठी उभे टाकलेले आहेत. याच गावामध्ये आपल्याला आपण बऱ्याच जणांची मुलाखत घेत आहोत. दादा काय सांगाल, कुठून आलात आपण? मी जालना जिल्ह्यामधनं आहे आणि भोकरदनमधून मी आलेलो आहे. जैनपूर कोटरा माझं गाव आहे. मी रावसाहेब दानवेंच्या मतदारसंघातला आहे. म्हणजे तुम्ही इथले नाही आहात? नाही, मी ह्या मतदारसंघातला नाही आहे. बरं. सरपंच मंगेश साबळेबद्दल काय भावना आहेत? तुम्ही ओळखता त्यांना आणि कशा पद्धतीने ओळखताय? सरपंच मंगेश साबळेंचे पहिल्यापासून आम्ही आंदोलन बघत आलेलो आहेत आणि यांचे आंदोलन बघून आम्हाला सरपंचाचं असं वाटतंय राजकारण कमी आणि समाजकारण जास्त. त्याकरताना आम्ही सरपंचाचे बिग फॅन झालेलो आहे. सरपंचाचं बिग फॅन होणे म्हणजे अगोदरच आम्ही असं बिग फॅन झालेलो नाही आहे की सरपंचाचे नुसते रील स्टार बघून किंवा काही व्यक्ती काय करतात फक्त रीलसाठी हे करतात. आम्ही फक्त सरपंचांच्या अगोदर गावात येऊन गेलो, सरपंचांच्या गावाचा विकास बघितला. सरपंचांच्या घरामध्ये स्वतःच्या घरात जसं बाथरूम नाही तसं गावासाठी काचेचं बाथरूम बांधून ठेवलेले आहेत. त्याकरताना गावात 2 कोटी 5 कोटी 6 कोटीचे असे कामं 2 वर्षात सरपंचांनी केले. त्याकरताना सरपंचाला मी माझ्या स्वतःच्या छातीवर सुद्धा कोरलेलं आहे. म्हणजे सरपंच मंगेश साबळे सरपंचाचा टॅटू सुद्धा मी कोरलेला आहे. तुम्ही बघू शकता. भावा मी तुझ्यासाठी भावा मी श्रीमंत नाही रे, पण तुझ्यासाठी जेवत्या ताटावरून उठवीन असं माझ्या छाताडावर कोरले. मग मी उगाच हे सरपंचासाठी कोरलेलं नाहीये. फक्त ह्या माणसाचं प्रेम हे बघू शकता तुम्ही. कारण या माणसाचं प्रेम की जनतेवर किती आहे. आम्ही आता ज्या दिवसापासून मी सरपंचावरती प्रेम केलेले आहेत. कोणी मुलीवर करतात, कोणी कोणावर करतात, कोणी छाताडावर मुलींचे फोटो काढतात. मी समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी. टॅटू पक्का आहे. हा टॅटू पक्का आहे. मी जेव्हा मरेल तेव्हाच हा टॅटू बुजेल. त्याकरताना मी हा टॅटू काढलेले. तर मला म्हणायचं एवढंच, या जनतेला संदेश एवढाच द्यायचा की बाबांनो, जर मी या व्यक्तीला छाताडावर काढू शकतो तर तुम्ही या व्यक्तीला एक बोट का देऊ शकत नाही? जर हा माणूस जर आपल्या मतदारसंघामध्ये जर मोठ्या पदावर जर जात असेल, जर आपल्या तालुक्याचा आपल्या सर्कलचा जर विकास होत असेल तर तुम्ही या माणसाला मतदान केलंच पाहिजे. कारण की या माणसाची आवश्यकता तुमच्या वडद बाजार सर्कलला आता झालेली आहे. या माणसात मी प्रत्येक माणसामध्ये बघत आलेलो आहे. मी पहिल्यापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या माणसाचं 20%च राजकारण आहे, 80% ना तर समाजकारण आहे. आणि त्यामुळे मी हा छाताडावर वरती ना तो मंगेश साबळेचा टॅटू काढलेला आहे. कारण की बाकी राजकारण मंगेश साबळेंच्या वडिलांचेही मी मागे व्हिडिओ बघितले. मंगेश साबळेंचं लिव्हर जेव्हा मंगेश साबळेंनी नोटा उधळल्या होत्या तेव्हा मंगेश साबळे माझ्या गावाला मी त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. शनिदेवाचा अभिषेक जेव्हा केला होता तेव्हा मी बघितलं होतं. त्यावेळेस मला माहीत झालं होतं, सरपंचांनी सांगितलं होतं की मी माझ्या वडिलाला लिव्हर दिलेले आहेत. त्यापासनं कोणीसुद्धा वडिलाला लिव्हर देऊ शकत नाही आणि मंगेश साबळेंनी दिलेले आहेत. तरी आम्हाला त्याच्याबद्दल भावनिकता आहे म्हणून आम्ही टॅटू काढलेला आहे. आणि या पब्लिकला मला सांगायचं, एवढा संदेश द्यायचा माझ्या माध्यमातून की बाबा तुम्हाला हा माणसाला तुमच्या गावात राहणं आणि यांच्या आईनी जिजाऊंनी या शुभासारख्या मंगेश साबळेला जन्म दिला हे पुण्याचं भाग आहे. कारण की या गावाला अभिमानच नाही तर माझ्या महाराष्ट्राला अभिमान आहे की सरपंच मंगेश भाऊ सारखे व्यक्ती अजून जिवंत आहेत. पण काही जण म्हणतात की मंगेश साबळे स्टंट करतात. नाही, स्टंटबाजी वगैरे काहीच नाही. असेच स्टंट म्हणत होते. मंगेश साबळेंनी सिल्लोड तालुक्यामध्ये आंदोलन केलं होतं. तुम्ही बघितलं होतं उपोषण, 8 दिवस उपोषण आमरण. स्वतः सरपंचाच्या नाकातून रक्त गळत होतं. तरीसुद्धा मग याला स्टंटच म्हटलं जाईल का? यावर शेतकऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. गेवराई पायगा या गावी आलेलो आहोत आणि इथं सरपंच मंगेश साबळे यांचे फॅन पाहिलेले आहेत. यांनी सरपंच मंगेश साबळे यांचा फोटो छातीवर कोरलेला आहे आणि तो परमनंट असा टॅटू आहे. आणि हे या भागातले सुद्धा नाही आहेत, तरीसुद्धा मंगेश साबळे यांच्या कामाला प्रभावित होऊन त्यांनी हा टॅटू काढलेला आहे. मला या टॅटूनी 50 दिवस जखम झाली, म्हणजे पूर्ण जखम झाली होती टॅटूवरती आणि तो टॅटू आता भरून आलेला आहे. कारण माझ्या शरीरालाही वाटलं की हा माणसाचा टॅटू खराब होणं, तो टॅटू शक्यतो खराब होत असतो पण तो टॅटूसुद्धा खराब झालेला नाही. मग माझं शरीर बी किती हे म्हणा. कारण मला 50 दिवस वावडं सांगितलं होतं, तेल मीठ वगैरे हे काहीच खायचं नव्हतं सांगितलं. मी तेही पाळलेलं या मंगेश साबळेसाठी. कारण की हा माणूस
समाजात राहणं आणि लोकांना याचं प्रेम दिसणं गरजेचं आहे. त्या करताना मी या माणसाचा टॅटू छाताडावर काढला. बरं, आता काय वाटतं, जिल्हा परिषद एक मोठी निवडणूक आहे, आव्हान असू शकतं, मोठं आव्हान असू शकतं, काय वाटतं? आम्ही अनेक गावागावामध्ये जातो तर म्हाताऱ्या कोताऱ्या व्यक्तींची प्रतिक्रिया आम्ही स्वतः आमच्या पद्धतीने घेतो. तर म्हातारा माणूस म्हणतो की मंगेश साबळेची आवश्यकता आपल्याला आता आधाराची काठी म्हणून राहिलेली आहे. त्या करताना आम्हाला वाटतं की 100% मंगेश साबळे या जिल्हा परिषदमध्ये निवडणुकीत निवडून येणार आहेत. आम्ही 7 तारखेचा गुलाल ऑलरेडी 2 टँकर भरून ठेवले. हो, तयारी करून तयारी ठेवली. करून ठेवलेली. आम्ही व्यक्तिक मंगेश साबळेला हे काहीही माहीत नाही आतापर्यंत की या महाराष्ट्रात असं चाललंय म्हणून.